आणि आता काही सविस्तर रिपोर्ट्स आपण बघणार आहोत। बांगलादेशात 17 फेब्रुवारीला नवे पंतप्रधान शपथ घेणार आहे। या निमित्तानं पंतप्रधान मोदींनाही शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण आहे। मात्र नरेंद्र मोदी या सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीये। मोदींनी ढाक्यात न जाण्याचा निर्णय नेमका का घेतलाय बघूया आमच्या खास रिपोर्टमध्ये। बांगलादेशातील ऐतिहासिक निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर तारिक रहमान 17 फेब्रुवारीला पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहे। या शपथविधी सोहळ्यासाठी बांगलादेशनं पंतप्रधान मोदींनाही निमंत्रण पाठवलं। मात्र मोदी या सोहळ्याला उपस्थित राहणार की नाही याबाबत मोठा पेच निर्माण झालाय। बांगलादेशनं पंतप्रधान मोदींसह 13 देशांच्या प्रमुखांना निमंत्रण पाठवलंय। पाकिस्तानचे प्रमुख शहबाज शरीफ देखील या सोहळ्यासाठी उपस्थित राहतील। मात्र याच दिवशी फ्रान्सचे पंतप्रधान इमॅन्युएल मॅक्रॉन भारत दौऱ्यावर येणार असल्यानं मोदी बांगलादेशला जाण्याची शक्यता निवळली आहे। 17 फेब्रुवारीला मुंबईत होणारी मोदी मॅक्रॉन बैठक भारताच्या युरोप धोरणासाठी अत्यंत महत्त्वाची आहे। संरक्षण, इंडो पॅसिफिक क्षेत्र आणि तंत्रज्ञान या विषयांवर येथे चर्चा होणार आहे। अशा स्थितीत पंतप्रधान मोदी स्वतः जाण्याची शक्यता कमीच आहे। भारताचा एखादा वरिष्ठ सरकारी प्रतिनिधी किंवा मंत्री ढाका येथील सोहळ्याला उपस्थित राहू शकतो असे संकेत मिळत आहेत। पंतप्रधान मोदींनी तारिक रहमान यांच्याशी फोनवरून संवाद साधून त्यांचं अभिनंदन केलं होतं। भारत आणि बांगलादेश हे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक नात्यांनी जोडलेले शेजारी आहेत असा उल्लेख मोदींनी केला। दरम्यान मोदी बांगलादेशला न जाण्यानं भारत बांगलादेश संबंधांवर काही परिणाम होतील का असा प्रश्न उपस्थित झाला। शेख हसीना यांचं सरकार कोसळल्यानंतर त्यांनी भारतात आश्रय घेतला। या काळात त्यांच्या जागी आलेल्या मोहम्मद युनूस यांनी कायमच भारत विरोधी पवित्रा घेतला। मोहम्मद युनूस यांनी पाकिस्तान आणि चीन सोबत जवळीक वाढवली। त्यामुळे नव्यानं सत्तेत आलेले तारिक रहमान हाच कित्ता गिरवतात का याकडे भारत सरकारचं लक्ष लागलंय। नव्या सरकारकडनं शेख हसीना यांच्या प्रत्यार्पणाची मागणी केली जाऊ शकते। अशा परिस्थितीत शेजारी देशाशी जुळवून घेण्याचं मोठं आव्हान केंद्र सरकार समोर आहे। भारत आणि बांगलादेश यांच्यात 1971 पासूनचे संबंध हे मूलतः अवामी लीगच्या अवतीभोवती राहिले। अवामी लीग हा बांगलादेशी मुक्ती संग्रामातील एक प्रमुख पक्ष होता आणि भारताच्या मदतीनेच बांगलादेशची निर्मिती होऊ शकली हा इतिहास आहे। मात्र केवळ इतिहासावर संबंध मजबूत राहत नाहीत, त्यामागे आर्थिक, राजकीय, भौगोलिक असे अनेक कंगोरे असतात। भारत आणि बांगलादेशमध्ये सुमारे 4000 किलोमीटरची सामायिक सीमा आहे। दोन्ही देशांमधनं सुमारे 54 नद्या वाहतात। बंगालच्या उपसागरातील बांगलादेशचं स्थान भारताच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे। व्यापार आणि सुरक्षेच्या दृष्टीने ते महत्त्वाचं आहे। बांगलादेश हा तिन्ही बाजूंनी भारतानं वेढलेला देश आहे। बांगलादेशची सुरक्षाही आजवर भारतावरच अवलंबून राहिली आहे। सागरी सुरक्षेतही बांगलादेशला भारताचं सहकार्य मिळालं। व्यापारातही भारतीय बंदरांचा बांगलादेशला उपयोग झाला। असं जरी असलं तरी बीएनपीनं आणि तारिक रहमान यांनी निवडणुकीपूर्वी पक्षाचं परराष्ट्र धोरण जाहीर केलं होतं। तारिक रहमान यांनी नो दिल्ली नो पिंडी, बांगलादेश सर्वोच्च म्हणत कोणत्याही शेजाऱ्यांचा दबाव स्वीकारला जाणार नाही असं स्पष्ट केलं। सीमावर्ती हत्याकांडांना, बळजबरीनं घुसखोरी आणि तस्करी रोखण्यासाठी कठोर भूमिका, तिस्ता पद्म्यासारख्या सामायिक नद्यांमधनं बांगलादेशला योग्य वाटा मिळवून देण्याचा प्रयत्न, साऊथ एशियन असोसिएशन ऑफ कॉर्पोरेशन म्हणजेच सार्क पुन्हा एकदा सक्रिय करणार आणि ASEAN चे सदस्यत्व घेण्याचा प्रयत्न करणार असं त्यांनी म्हटलं। त्यामुळे भारत किंवा पाकिस्तानच्या प्रभावाखाली न येता बांगलादेशचा विकास करणार असं वचन त्यांनी दिलंय। आणि हेच बांगलादेशी नागरिकांना भावलं, कारण शेख हसीना या भारत धार्जिण्या असल्याच्या आरोपांवरूनच तिथं 1.5 वर्षांपूर्वी प्रचंड मोठं आंदोलन उभारण्यात आलं होतं। मात्र तरी बांगलादेशला भारताचं महत्त्व आणि सहकार्य नाकारता येणार नाही आणि याची कल्पना बीएनपी सारख्या अनुभवी पक्षालाही आहे। मुळातच बांगलादेशमध्ये जुलै 2024 मध्ये जो उठाव झाला होता त्याच्यानंतर युवकांची अशी महत्त्वाची मागणी होती की तिथल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये म्हणजेच संविधानामध्ये महत्त्वाचा बदल त्या ठिकाणी करण्यात यावा। याच अनुषंगानं 84 महत्त्वाचे अशा प्रकारचे रिफॉर्म्स, अशा प्रकारचे बदल त्या ठिकाणी अपेक्षित होते आणि त्याच अनुषंगानं एक गठ्ठा येस ऑर नो अशा प्रकारचं रेफरेंडम, अशा प्रकारचं मतदान तिथल्या मतदारांना करणं अपेक्षित होतं। नक्कीच आता या रेफरेंडमला सुद्धा होकारार्थी अशा प्रकारचा सपोर्ट
सपोर्ट तिथल्या मतदारांनी त्या ठिकाणी दिलेला आहे. याचाच अर्थ बांगलादेशची जनता ही एकूणच बांगलादेशच्या राज्यव्यवस्थेमध्ये असणारं एक प्रकारचा भ्रष्टाचार, करप्शन याला कमी करण्याच्या फेवरमध्ये आहे. निवडणुकीपूर्वीच्या 18 महिन्यात बांगलादेशी नेत्यांनी ईशान्येकडील राज्यांवरून भारताला डिवचण्याची हिंमत केली होती. याला बळ मिळालं होतं ते पाकिस्तान आणि चीनकडनं. कारण अंतरिम अध्यक्ष मोहम्मद युनूस यांनी सत्तेत येताच पाकिस्तान चीनशी जवळीक वाढवली होती. त्यामुळे आताही भारताला हा प्रश्न अधिक भेडसावतोय, तो म्हणजे नवं सरकार पाकिस्तान आणि चीनशी संबंध वाढवणार का? निवडणुकीनंतर पाकिस्तान आणि चीननंही बांगलादेशचं अभिनंदन केलंय. बांगलादेशातील यशस्वी आणि शांततापूर्ण सार्वत्रिक निवडणुकांचं चीनने कौतुक केलं. चीन बांगलादेशच्या देशांतर्गत राजकीय निर्णयांना पाठिंबा देतो आणि चीन बांगलादेश धोरणात्मक सहकारी भागीदारी अधिक मजबूत करण्यासाठी ढाकासोबत काम करण्यास तयार आहे. पूर्वी मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारनं चीनशी संबंध मजबूत करण्याचा आणि अधिक गुंतवणूक आकर्षित करण्याचा प्रयत्न केला होता. आता बीएनपी सरकारनं चीनशी चांगले संबंध राखण्याची अपेक्षा आहे, कारण चीन हा बांगलादेशचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. मात्र आता तारिक रहमान यांच्या भूमिकेकडे लक्ष असेल. त्यांनी इतर कोणत्याही मोठ्या देशाच्या प्रभावाखाली बांगलादेश येणार नाही असं म्हटलंय. त्याप्रमाणे ते पाकिस्तान आणि चीन बाबत नेमकी कोणती भूमिका घेतात, ती भारताला धोकादायक असेल की नाही यावर भारत आणि बांगलादेशचे संबंध अवलंबून असतील. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.